त्यानंतर आता केसरकरांनी अजित पवारांची भेट घेतली आहे। शिवेंद्रराजेंना देखील मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे। आणखी एक मोठी घडामोड या क्षणाची, राजघराण्यातून शिवेंद्रराजेंना मंत्रिपद देण्यात येण्याची दाट शक्यता आहे। शिवेंद्रराजेंना भाजपतनं मंत्रिपद मिळणार का हेच पाहायचं। शिवेंद्रराजेंची मंत्रिपदी वर्णी लागू शकते। एकीकडे उदयनराजेंना खासदार म्हणून निवडून देण्यात आलेला आहे, खासदारकीवर त्यांची वर्णी लागली आणि त्यानंतर आता शिवेंद्रराजे देखील निवडून आलेत, त्यामुळेच त्यांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता अधिक आहे। शिवेंद्रराजेंना देखील मंत्रिपद दिलं जाऊ शकतं। राजघराण्यातनं शिवेंद्रराजेंना मंत्रिपद दिलं जाणार आहे अशी शक्यता आहे। भाजपकडून 21 मंत्रिपदं दिली जाण्याची दाट शक्यता आहे असा फॉर्म्युला समोर येताना पाहायला मिळतोय। त्यात एक नाव हे शिवेंद्रराजेंचं देखील असण्याची शक्यता आता व्यक्त केली जाते। राजघराण्यातनं हे एक नाव समोर येताना पाहायला मिळतंय। अधिक माहिती जाणून घ्या, आमचे प्रतिनिधी ओमकार कदम सध्या संपर्कात आहेत। ओमकार, शिवेंद्रराजेंचं नाव देखील आता पुढे येताना पाहायला मिळतंय, त्यांची देखील वर्णी लागेल मंत्रिपदी। नक्कीच याआधी सुद्धा शिवेंद्रराजेंचं नाव चर्चेत असायचं। ही त्यांची 5वी टर्म आहे आणि महाराष्ट्रात साधारण पहिल्या क्रमांकाचा मताधिक्य त्यांना मिळालेले 1,42,000पेक्षा जास्त मताधिक्य घेऊन ते निवडून आलेले आहेत। त्याच पद्धतीनं जो पश्चिम महाराष्ट्र, जो सातारा जिल्हा हा शरद पवारांचा बालेकिल्ला म्हणून समजला जायचं, त्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याचं काम हे सर्वात महत्वाचं शिवेंद्रराजे आणि उदयनराजे या दोन्ही बंधूंनी केलेलं आहे। त्यामुळं या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये पहिल्याच यादीमध्ये शिवेंद्रराजेंचं नाव येण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते आणि त्याबद्दल उदयनराजे सुद्धा मोठ्या प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत। त्यामुळे एकूणच सातारा जिल्ह्याच्या मंत्रिपदामध्ये शिवेंद्रराजेंचं नाव हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। धन्यवाद ओमकार, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।